तुम्ही किती अजून 50 जरी न्यूज चॅनल वाले आले ना, काय फरक पडत नाही गव्हर्नमेंटला. ते त्यांच्या हिशोबानेच करणार. तुम्ही 100 वेळा दाखवा या 500 वेळा दाखवा, ते काही फरक पडणार नाही. इथं कोण मेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. कळलं का? त्यांना फक्त आमदार आणि खासदार कसे फोडायचे तेवढं त्यांना माहिती आहे. आदमी के अंदर डर होना चाहिए, तो कानून का या तो खुद के अंदर लाज और शर्म होना चाहिए. लोकांना आता काय वाटतंय की मी माझ्या मर्जीचा राजा आहे, मला काय भीती नाहीये, मला कोण जेलमध्ये टाकेल. कारण की आज जर तो 22 वर्षाचा तरुण जाऊ शकतो, उद्या जाऊन कोणाच्याही जीवाला धोका असू शकतो. सगळे धक्काबुक्की देतात, भांडणं वगैरे चालू असते. महिला पण असे वागतात ना की जेणेकरून म्हणजे दुसरी बाई आहे, बाई एका बाईला सपोर्ट केला पाहिजे. जर बाईच एका सपोर्टला करत नसेल तर तिला जर ढकलली तर ती ट्रेनच्या खालून जाऊन पडणार. काय गोष्टी ज्या आहेत मुलींना भीतीदायक वाटतात लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना? माणसं स्टेअर करतात, पुरुष असं लाईक एवढं स्टेअर करतात की मतलब खूप असं अनकम्फर्टेबल, स्वतःलाच असं वाटू लागतं की अरे मीच काही चुकीचं हे नाही केलंय ना की हा पुरुष आपल्याला असा बघतोय म्हणून. हॅलो, आहे कसं काय? मी आरसी अमोल आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये एक घटना घडली आणि त्या घटनेनंतर एक दहशतीचं वातावरण आहे. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी आता काय चिंतेत आहेत, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, आपले प्रशासन काय करतंय, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. पण जे ट्रॅव्हल करतात, छोट्या छोट्या गोष्टींवर जे भांडतात, ती भांडणं ट्रेनपर्यंत सीमित राहून ते ट्रेनमध्ये सॉल्व्ह झाली पाहिजेत. ह्या गोष्टींकडे थोडंसं भर दिला पाहिजे. आणि मला वाटतं की खूप छोटी छोटी कारणं आहेत. सॉरी बोला आणि पुढे चला हा जो प्रकार आहे हा चांगला प्रकार आहे. आणि ह्याला किती लोक मानतात आणि किती लोकांना असं वाटतं की खरंच सेफ्टीची गरज आहे लोकल ट्रेनमध्ये. लोकांना काय वाटतं? चला जाऊ. काय वाटतं तुला लोकल ट्रेनमध्ये जे काही प्रकार चालले? तुम्ही किती अजून 50 जरी न्यूज चॅनल वाले आले ना, काय फरक पडत नाही गव्हर्नमेंटला. बरोबर. ते त्यांच्या हिशोबानेच करणार. तुम्ही 100 वेळा दाखवा या 500 वेळा दाखवा. बरोबर. ते काही फरक पडणार नाही. इथं कोण मेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. कळलं का? त्यांना फक्त आमदार आणि खासदार कसे फोडायचे तेवढं त्यांना माहिती आहे. बस हे दाखवा त्यांना. पर्यंत हे जर देवेंद्र फडणवीस ऐकत असतील ना सीएम, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना म्हणा जरा लोकांच्या विकासाकडे पण लक्ष द्या, फक्त फोडाफोडी करू नका. लोकल ट्रेनमध्ये जे भांडणं होतं शिल्लक कारणांवरनं, भांडणं काय गर्दी किती होती पहिले ते बघा ना. फ्रिक्वेन्सी पाहिजे. हा, मग भांडणं गर्दी नसेल तर भांडणं होणार नाहीत. बरोबर. पहिला मुद्दा हा उचला. बरोबर. कळलं का? एक्झॅक्टली, यांचा मुद्दा बरोबर आहे. गर्दी कमी तेव्हा होईल जेव्हा फ्रिक्वेन्सी वाढेल. महिला सुरक्षित समजतात, महिला सुरक्षित समजतात लोकल ट्रेनमध्ये नाही समजत. सगळे धक्काबुक्की देतात, भांडणं वगैरे चालू असते. महिला पण असे वागतात ना की जेणेकरून म्हणजे दुसरी बाई आहे, बाई एका बाईला सपोर्ट केला पाहिजे. जर बाईच एका सपोर्टला करत नसेल तर तिला जर ढकलली तर ती ट्रेनच्या खालून जाऊन पडणार ऑब्व्हियसली. तर सपोर्ट करून सगळ्यांनी व्यवस्थित ट्रेनमध्ये उभं राहिलं तरी होऊ शकतं. आता त्या मुलाने सुरा घेऊन फिरला तो आणि अशी एक कांड झाला. एवढी लोक होते, मध्ये पडायला आपण पण घाबरतो, वार आपल्यावरती होऊ शकतो. पण एवढी लोक, हे वाटत नाही आपल्याला की मुंबई बदनाम होत चालली गेल्या काही दिवसांमध्ये? नाही, बरोबर. ऍक्च्युली कसं झालंय, पोलिसांचा जो धाक होता ना तो कमी झालाय. लोकांना आता काय वाटतंय की मी माझ्या मर्जीचा राजा आहे, मला काय भीती नाहीये, मला कोण जेलमध्ये टाकेल. या सगळ्या लोकांच्या जो माइंडमध्ये गैरसमज झालाय ना, तो दूर होणं खूप गरजेचं आहे. माझी अशी विनंती आहे की मुंबई पोलिसांचं काम आता सध्या चांगल्या लेवलला चालू आहे. त्यांनी अजून सगळ्या गोष्टी स्ट्रिक्ट केल्या पाहिजे, तर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी बंद होतील. कारण की आज जर तो 22 वर्षाचा तरुण जाऊ शकतो, उद्या जाऊन कोणाच्याही जीवाला धोका असू शकतो. क्या लगता है आपकी अभी लोकल ट्रेन में या फिर पब्लिक प्लेस में ये चारों चाकू छुरा लेके घूम रहे लोग? वो गलत है, हर एंगल से गलत है. ये एक आदमी के अंदर डर होना चाहिए, तो कानून का या तो खुद के अंदर लाज और शर्म होना चाहिए. दोनों में से कोई एक नहीं तो फिर वो बहुत गलत है. अभी 4 दिन पहले एक बच्चे की जान नहीं, ये बहुत गलत है. या तो डर होना चाहिए कानून का, या तो खुद के अंदर लाज और शर्म होनी चाहिए. वो निर्लज्ज आदमी, बहुत बोले तो बहुत गंदा, न उसको लाज शर्म है न कानून का डर है. ये बेशिस्त लोग हैं, शिस्त नहीं है ना. बेशिक्षित होके भी एकदम बेकार है. वो शिक्षित है कि नहीं उससे मायने नहीं, लेकिन उसने जो किया वो बहुत गलत किया. नहीं, अगर ऐसा कुछ हो रहा है तो अगर बहुत लोग आ जाए हाँ, सामने, वो उसको मारना मांगता, उसको ही पकड़ के सब ये करना चाहिए था. वो उसको रोक देते हैं. हाँ, रोकना नहीं, चाहिए था. ये गलत हुआ, ये गलत हुआ. देखना नहीं चाहिए, तो ये- रोकना चाहिए. इसमें मुंबई की बदनामी होती है. हाँ, बदनामी होती है, लेकिन सोचते हैं पब्लिक की अरे यार मेरे गले में आएगा, कौन किसके फटे में टांग डालो. लेकिन ये गलत हो. ऐसे लोगों का फिर और क्या हौसला बढ़ जाता है. वो छोटा गलती से फिर बड़ा गलती करता है. उसको रोकना चाहिए. काय सेफ्टीची म्हणजे लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटने काळजी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट जिथे रेप वगैरे होता तिथे स्ट्रिक्टली ॲक्शन्स घेतले पाहिजे. हा मतलब सी लाईक
तुमच्याकडे प्रूफ वगैरे आहेत तरी तुम्ही लोक त्याला फाशी नाही देतात. मग त्यामुळे पण दुसरी लोक हे होतात ना, किंवा तुम्ही त्याला मारूनच टाका ना, त्या मुलीचा जीव गेलाय. बरोबर. मग तुम्ही त्याला पण तसंच मतलब मारून टाका ना, त्याला पण जगण्याचा अधिकार नाही. लोकल ट्रेन मध्ये एका युवकाने एका दुसऱ्या युवकाला चाकू खुपसून त्याला वार केले होते. मग ह्यानंतर मुंबईमध्ये थोडीशी दहशत झाली आहे, भीती वाटते. हाँ बहुत, मतलब नॉर्मली किसी को कोई झगड़ा भी करता है तो फिर भी उसको सामने उल्टा वो अगर गलत भी रहेगा तो फिर भी अपने को पॉइंट बोलने के लिए डर लगता है करके वो मारना दे या कुछ करना दे. तो ऐसे टाइम झगड़ा में जाना भी बहुत उचित नहीं रहता. बहुत, हाँ वो लोग बोलते करके तुम लोग बचाने के लिए क्यों नहीं जाते, तो लोग खुद की सेफ्टी देखते हैं वो टाइम पर भी. वो तो अंधाधुंध कहीं पे भी वार कर सकते हाँ, तो वो उनको कर सकते हैं तो किसी और को भी कर सकते हैं. बट यूनिटी होके किसी की जान नहीं बचाई जा सकती. यूनिटी होके बचाई जा सकती है. गलत उधर सब लोग थे बट तो भी लोगों ने कुछ नहीं किया, ये गलत बात थी क्योंकि इतने सारे लोग थे, किसी ने तो एक्शन मतलब 4-5 लोग भी अगर उसको रोक सकते थे. नुसता आरडाओरडा केला असता तरी घाबरला असता. हा खरं. पण मग ती शेवटी भीती पण असते, जो आरडाओरडा करेल तो नजरेत येतो. पण का सगळे लोक पण तर आहेत ना बाजूचे, आपली साईड पण घेणारे तर लोक असणारच ना. पण मग त्याच्या हातात सुरा आहे तो, पण म्हणून तर लोक घाबरतात. पण मदत करता आली असती, हा कॅमेऱ्यात व्हिडिओ काढण्यापेक्षा दुसरं काहीतरी नियोजन करून हा. करता आलं असतं, प्राण वाचले असते. राईट, हेच बोलायचं. हा. काय गोष्टी ज्या आहेत मुलींना भीतीदायक वाटतात लोकल ट्रेन मध्ये प्रवास करताना? माणसं स्टेअर करतात, पुरुष असं लाईक एवढं स्टेअर करतात की मतलब खूप असं अनकम्फर्टेबल, स्वतःलाच असं वाटू लागतं की अरे मीच काही चुकीचं हे नाही केलंय ना की हा पुरुष आपल्याला असा बघतोय म्हणून. मतलब नॉर्मल फुल कपडे जरी घातलेले असतील ना तरी पुरुष बघतात लोकल ट्रेन मध्ये. मग तुम्ही लेडीज डब्यामध्ये कधी तुम्ही जेंट्स मध्ये चढता? नाही, आम्ही लेडीज मध्ये पण ते हे असतं ना हे दिसतं, त्याच्यातून हा. दिसतं. हो, तरी तुम्हाला बोलता नाही येत? कसं बोलणार. ओके, हे आहेत. आणि कधी तुमचे भांडण होतात लोकल ट्रेन मध्ये? नाही. आणि झाल्यावरती काय करतात तुम्ही? सॉरी बोलताना निघता? हाँ हा एकमेव पर्याय आहे. आता इथे काही लोक आहेत. सर, अभी जो परसों 4 दिन पहले हमारे यहाँ पे घटना हुई, किसी युवक ने दूसरे युवक का जान ले लिया. हाँ, मर्डर हुआ था. हाँ. क्या लगता है आपको कि छोटी छोटी बातों को लेके हम लोग नहीं, क्यों बिल्कुल नहीं होना चाहिए, बिल्कुल नहीं होना चाहिए, बर्दाश्त करना चाहिए. हाँ. हम लोग सफ़र करते हैं तो हमने एक मुसाफिर जो होता है उसका हक होता है. छोटी छोटी बात रही तो दरगुजर करना चाहिए, एक्सक्यूज करना चाहिए. ये पढ़े लिखे लोगों का इंसान का काम नहीं है. हाँ, इंसान का काम नहीं है. ये तो सामने वाले से अगर कोई तकलीफ अपने को मिल रही है तो उसको बर्दाश्त करना चाहिए. लोकल ट्रेन मध्ये हल्ली जे हल्ले होत आहेत, ज्या पद्धतीने लोक पण घाबरतात, लोक येत नाहीत पुढे, काय वाटतंय सगळं बघून? काय मुंबईची बदनामी होत नाही का असं वाटत? होते ना, का नाही होते? बदनामी तर सगळ्यांची होते ना, आपल्या महाराष्ट्राची होती, लोकलमध्ये सगळ्यांची होते. पण का लोक पुढे ठीक आहे नाही आले, त्याला अडू शकले हे असते? काय बोलते, लोक येत का नाही, लोकल काय येत नाही. आपले पोलीस लोकांना घाबरून लोक पुढे येत नाही. हो. काय वाटतं दादा, आता जे काही चाललंय, तुम्ही लोकल ट्रेन मध्ये स्वतःला सुरक्षित समजता? नाही नाही, आता सध्या जे इन्सिडेंट चालू आहे त्याच्यामध्ये काही सेफ्टी नाही आहे ट्रेनमध्ये, आणि काहीतरी रेल्वे प्रशासनाने काहीतरी केलं पाहिजे याच्यावर. आणि दिवसांदिवसाची गर्दी वाढत चालली आहे. तुम्ही दुपारी या, सकाळी या, संध्याकाळी या, मेगा ब्लॉक कधी लागलेला असतो कुठल्याही आणि यावेळी धक्कामुक्की होते, छोट्या छोट्या शिल्लक कारणांवरून भांडणं होतात. काय म्हणजे भांडणं तिथल्या तिथे सॉल्व्ह केली पाहिजे की नाही केली? हा, ते तर आपसामध्ये सॉल्व्ह केली पाहिजे देवाच्या देवा. सगळे असे अग्रेसिव्ह नाही झाले पाहिजे. प्रत्येकाला बसायचंय, प्रत्येकाला जागा पाहिजे. तुम्ही समजूतदारपणा सगळ्यांनी दाखवा. क्या लगता है आपको कि अभी जो मुंबई में हाल दिन चल रहा है, क्या महिला सुरक्षित समझ रही खुद को? नहीं, परेशानी तो है ही है. क्या होना चाहिए? प्लेटफॉर्म पे पुलिस तैनात होनी चाहिए. हाँ, होना चाहिए. ईगो क्लैश ऐसे होता है, ज़्यादा तो हो जाता है, ईगो के अंदर होता है ये. थोड़ा भी मतलब किसके अंदर वो नहीं है, पेशेंस की बात कर ले इज्जत से, थोड़ा एक दूसरे से इज्जत से बात करेंगे तो कुछ होगा ही नहीं. क्या इसका सोल्यूशन क्या है भाई? इसका सोल्यूशन है अपने काम से काम रखे, थोड़ा थोड़ा शांति रखे दिमाग में. अगर आपका मतलब किधर बाहर निकल गए तो बस. और ट्रेन में धक्का बुक्की होगी, धक्का बुक्का होता होगा, है सर, इतना गर्दी रहता है तो होगा ही, नॉर्मल सी बात है. तो क्या सॉरी बोलो और आगे चलो. राइट, वैसे सब अपने काम से काम रखते, तुम सॉरी बोलो आगे जाओ, सेफ घर पे पहुंच जाओगे आराम से. उस दिन भी इतने लोग थे, लोग कह रहे हैं कि लोगों ने बीच में पड़ना चाहिए था, लेकिन उसके हाथ में हथियार था, लोग नहीं जा पाए, ऐसे कुछ लोग बोल रहे हैं. अभी की पीढ़ी सच में जा रही है ये सब करने, या लोगों को सिर्फ तमाशा दिखाने में लोग पड़े हुए हैं, मोबाइल में शूट करना ये सब? हाँ, वो तो मैंने देखा, मतलब कई लोग मतलब
कुछ किए नहीं, एटलीस्ट कम से कम कुछ फेंक के मारते तो शायद कुछ अट्रैक्ट हो सकता या था। चिल्लाते, हाँ, चिल्लाते। गड़बड़ करते, पुलिस को बुलाते, तो शायद उसकी जान बच पाती। ट्रेन में कहाँ पुलिस आएगी, पर लेकिन कुछ ना कुछ कर सकते थे, हाँ, कुछ ना कुछ कर सकते। उसकी जान बच सकती थी, हाँ, चिल्लाते वो मतलब मरता नहीं था। लोग मिलके बोलते तो जरूर उसके अंदर भी थोड़ा डर आता। डर आता है। अभी देख रहे दिन दाड़े किसी को भी डाल विल दे रहे, चौकी को जरा सी गलती पे मार पीट कर रहे, गलत है। लोकल ट्रेन में क्या होना चाहिए, मतलब सेफ्टी के नाम पे क्या क्या चीज होनी मतलब चाहिए? पुलिस लोग को चेकिंग करना चाहिए, पीने खाने वाले लोग नहीं चलने चाहिए, जो चीज़ गलत है छोटी मोटी बात पे डाल दे रहे चाकू को। हाँ, आज के टाइम पे सब लोग चाकू लेके चल रहे हैं, हाँ, गलत है ना। हाँ, आज के टाइम पे किसी को भी धक्का लग जा रहा है, तो झगड़ा होता सीधा गाली गलौज, हाँ, धक्का, मारपीट पे आ जाते हैं आज के लोग, हाँ, सीधा मारपीट पे आ जा रहे हैं, गलत है, ये सब नहीं करना चाहिए। अभी सब लोग पी खा के ट्रेन में सफ़र कर रहे, गलत है ना, सफ़र नहीं करना चाहिए सब पी खा के। क्या लगता है अभी जो लोकल ट्रेन में जो आए दिनों हमें सुनाई दे रहा है, या फिर चाकू छुरी लेके अभी बच्चे घूम रहे हैं, यंगस्टर्स, उनके बैग्स में ये सब मिल रहा है, क्या घर में सच में उनको पता रहता है माँ बाप को कि अपने बच्चे का मानसिक संतुलन ठीक नहीं है, ये सार्वजनिक जगह पे जाना उसका ठीक नहीं है, उचित नहीं है? इसमें परिवार का सर कोई वो नहीं रहता है, और जो इंसान का माइंड के ऊपर है, जो काम धंधा नहीं रहता है, आदमी का माइंड खराब हो जाता है, बैठे रहते हैं घर में, तो उनको सोच में यही सब आता था। सेफ फील करते हो आप लोकल ट्रेन में जाते हो? मैं हाँ सेफ फील करता हूँ सर। मतलब ऐसा अभी तो ये 4 दिन पहले एक का मर्डर हो गया, हाँ ठीक है, एक दुखद घटना थी, हाँ दुखद घटना। जिसने चाकू लेके घुमा, उसने मारा पिटी की और उससे नहीं, वो गलत किया सर, ऐसा नहीं होना चाहिए। आपण आता ॲक्च्युली प्लॅटफॉर्मवरती होतो, लोकांना विचारलं मुंबईमध्ये सेफ्टी लोकलमध्ये प्रवास करताना हा मोठा मुद्दा आहे. वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवल्या. तुमच्या प्रतिक्रिया पण खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही प्रवास करताय, भांडणं होत आहेत तर सॉल्व करा, भांडू नका. मला वाटतं गरज पडल्यास इतरांनी मध्ये पडा आणि ती जी भांडणं आहेत आपसामध्ये ती मिटवा, म्हणजे कुणाच्या जीवावरती बेतणार नाही. काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, मी सोबत सुमित, मुंबई.